हे अस्वल घातक कसं असू शकतं? माझ्या सुदैवाने माझा आजचापर्यंत कधी पायी चालताना अस्वलाची भेट झालेली नाही आहे. म्हणजे मी जोर जांभळीची जंगलं सगळी जिथे अस्वल आहेत ते हिंडलेलो आहे. मी कोयनेच्या जंगलात हिंडलेलो आहे. पण माझ्या सुदैवाने माझ्या पुढे अस्वल आला नाही, ते येऊ नये याच्या पुढे. तू सुदैवाने म्हणलास त्याच्यावर. हां, म्हणजे माझी पूर्ण प्रामाणिक इच्छा आहे माझ्यासमोर कधीही अस्वल येऊ नये. वेगवेगळे वाघ चालेल, बिबटाही चालेल, अस्वल येऊ नये. याचं कारण असं आहे की अस्वलाची दृष्टी अधू असते आणि त्यातनं जर का फिमेल मादी पिल्लांसोबत असेल, मादी ती विचारच करत नाही पुढचा मागचा, हो 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 आवाज करत डायरेक्ट 2 पायावर उभं राहील आणि माझ्या पंजावडी लांब नखं असतात, एका झापड तिकडची स्किन तिकडे करून टाकते आणि चावून चावून चोथा करते. बापरे. खात नाही, मारून टाकायचा पण उद्देश नसतो, पण ती कुठे त्यांचं भान जातं त्यावेळेला कळत नाही. अरे ती मादी वाघावरती पण हल्ला करते, पट्टेरी वाघावरती अशा वेळेला आई हल्ला करते, ती मागे पुढे पाहत नाही. आणि त्यातनं सिंगल आणि अस्वलाचं दुसरं लफडं असं होतं की साला ते काळं असतं. तुला जंगलातनं जाताना अनेकदा बाजूला जर का अस्वल असेल तर ते कळत नाही. करेक्ट. आणि त्यालाही कळत नाही तू आलायस. बरं. त्यांचा सेन्स ऑफ स्मेल एक्स्ट्रीमली ग्रेट आहे. अनेक किलोमीटरवरनं त्यांना खाद्याचा वास येऊ शकतो. पण डोळे अधू, कान ओके ओके. त्यामुळे ते होतं असं ना की ते वाळवी उकरतंय तंद्रीमध्ये किंवा असं त्याचं जे गेटर जे आहे ते असं मान खाली घालून खालचा जबडा असा बाहेर आलेला असतो आणि ते असं असं करत चाललेलं असतं. उंची तशी बेताचीच आहे त्याची. तर आम्ही त्या झाडाझुडपात दिसत नाही आणि मग ते त्या नादामध्ये तुमच्या समोर येतं आणि मग ते एकदम असं उभं राहतं आणि त्यावेळेला जर का तुम्ही खूपच क्लोज रेंजमध्ये असाल तर अटॅक.